ब्रह्मदेवाला भगवंताने सृष्टीची आज्ञा केली. ब्रह्मदेव सृष्टीच्या विस्ताराला लागले. सृष्टीचं चिंतन करताना त्यांना सृष्टी विस्तार करताना मनातून मानस सृष्टी निर्माण करायला लागले. पहिल्यांदा अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश, क्लेश वृत्ती निर्माण झाल्या. हे निर्माण झालेलं चांगलं नाही असं ब्रह्मदेवाला वाटलं. ब्रह्मदेवाने मग अंतःकरण परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध केलं आणि शुद्ध अंतःकरणातून काहीतरी निर्माण करण्याचा विचार केला. सनकादिकाचा प्रादुर्भाव झाला. ते निर्माण झालेले सनकादिक त्यांना सृष्टी विस्तार करायला सांगितलं तर ते म्हणले आम्ही निवृत्ती मार्गी निघून गेले. आणि बापाचं ऐकलं नाही म्हणून ब्रह्मदेवाला या पोरांचा राग आला आणि तो राग त्यांना आवरता आला नाही म्हणून तो राग त्यांच्या भ्रुकुटी मध्यातून एका अंगुष्ठ मात्र पुरुषाच्या रूपानं प्रगट झाला. तो रुद्र त्याला शांत करण्याकरता 11 स्थानं, 11 भार्या, 11 नावं दिली. तेव्हा शांत झाला आणि त्यानं विचारलं कशाला मला निर्माण केलं. सृष्टी विस्तार कर ब्रह्मदेवाने सांगितलं. त्यानं भूतप्रेत पिशाचारिकाच्या रूपाची सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. आणि ही सगळी सृष्टी निर्माण होताना ब्रह्मदेवाने जेव्हा पाहिली तेव्हा त्याला बोलावलं, शांत राहा बाबा, आता तुझा सृष्टी विस्तार थांबव. हे भूतप्रेत पिशाचे किती निर्माण करणार, झालेलेच जगाला फार उपद्रवी होणार आहेत. तेव्हा तू आता तपश्चर्याला जा. त्याला सृष्टी विस्तार थांबून तपश्चर्याला पाठवलं. मग ब्रह्मदेव विचार करायला लागले, काय करू, कसं करू, माझ्यापासून निर्माण व्हावं, मी सृष्टी विस्तार करावा, भगवंताची आज्ञा, माझी अपेक्षा, माझी इच्छा, माझा प्रयत्न सगळं चालू आहे, पण योग्य काही निर्माण होत नाही. आता असं करू म्हणे आपण आपल्या अवयवातून काही ऋषींना जन्म देऊ. मग त्यांनी अवयवातून ऋषींना निर्माण करायला सुरुवात केली. उत्संगान नारदो यज्ञे, दक्ष हा अंगुष्ठात स्वयंभुवा, हा अंगठ्यापासून दक्षाला जन्म दिला, मांडीतून नारदांना जन्म दिला, हातातून क्रतुऋषीला जन्म दिला, प्राणातून वसिष्ठांना जन्म दिला, छायेतून कर्दमांना जन्म दिला. असे सगळे ऋषी निर्माण होता होता ब्रह्मदेवापासून त्यांच्या वाणीतून सरस्वती निर्माण झाली. आणि तिचा ब्रह्मदेवाला मोह निर्माण झालेला पाहिल्यावर हे सगळे ऋषीमुनी ब्रह्मदेवाला बोलले. त्याने थांबवलं. आणि मग सगळ्या ऋषींनी, या सगळ्या प्रजापतींनी थांबवल्याच्या नंतर ब्रह्मदेव लाजेन आपलं त्याने ते शरीर सोडलं आणि पूर्वज्ञानासह दुसरं शरीर घेतलं. दुसऱ्या शरीरानं सृष्टी विस्ताराचं चिंतन करायला लागले. आणि ब्रह्मदेव म्हणतात, काय चाललंय, अहो अद्भुतमे तन्मे व्यापृतस्यापि नित्यदा नहि एधन्ते प्रजा हा नूनम दैवमत्र विघातकम. भगवंतांनी मला सृष्टी विस्ताराकरता निर्माण केलं, मीही सृष्टी विस्तार करण्याचा प्रयत्न करतो, सरासर्व काळ माझा व्यापार चालू आहे. अद्भुतमेतत् व्यापृतस्यापि नित्यदा नहि एधन्ते प्रजा हा. मी प्रजा वृद्धी करण्याकरता म्हणून मोठा प्रयत्न करतो तरी प्रजा वृद्धी होत नाही. काय करावं चिंतन त्यांचं चालू आहे. दैवाचा घात आहे हा, दैव आडवं येतं, नशीब आडवं येतं, असं ब्रह्मदेव चिंतन करत बसले. ती काळजी त्यांची चालू असताना त्या काळजीच्या योगानं त्यांचं शरीर असं उभं फुटलं. आणि त्यांच्या फुटलेल्या शरीरातून अर्ध्या भागातून उजव्या भागातून पुरुष आणि डाव्या भागातून स्त्री निर्माण झाली. हे जगातलं पहिलं जोडपं स्वयंभू मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाच्या शरीरातून हे निर्माण झालेले. कस्य रूपम अभूद्वेधा तत् कायम अभिचक्षते. भागवतातले शब्द असे आहेत. क म्हणजे ब्रह्मदेव, कस्य रूपम म्हणजे त्या ब्रह्मदेवाचं रूप म्हणजे शरीर, अभूद्वेधा ते 2 विभागामध्ये असं विभागलं गेलं, फाटलं. आणि कचं शरीर असल्यामुळं, क पासून म्हणजे ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली ही आपली सगळी शरीर असल्यामुळं या शरीराला कायम म्हणतात. कस्य इदम कायम, त्या ब्रह्मदेवाचं हे आहे. आणि मग ती स्वयंभू मनु आणि शतरूपा ही जोडी निर्माण झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, तुम्हाला पती पत्नी म्हणूनच मी निर्माण केलंय, तेव्हा तुम्ही पती पत्नी नात्यानं वागा आणि याच्या पुढं मैथुनी सृष्टीला प्रारंभ करा. तिथून मैथुनी सृष्टी सुरू झाली. स्त्री पुरुष संबंध तिथून सुरू झाला. म्हणजे काय आहे, श्रुतीनं सांगितलेल्या चिंतनाच्या अनुरोधानं जर आपण विचार केला, ब्रह्मदेवाचं हे भागवतातलं उदाहरण बघा आणि श्रुतीनं केलेलं चिंतन बघा, दोन्ही जोडून पाहताना आणि तिथल्या श्रुती भागावर व्याख्यान करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी हे स्वयंभू मनु आणि शतरूपाचा उल्लेख केलाच आहे भाष्यामध्ये. म्हणजे हे जोडून बघायचं, हे आचार्यांनी शिकवूनच ठेवलं आपल्याला. बघितलं पाहिजे, हे आपल्या डोक्यानं आपण करू असं नाही, आचार्यांनी सांगूनच ठेवले. स्वयंभू मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाच्या एका शरीरातून निर्माण झाले. पती आणि पत्नी भगवंताच्या संपरिष्वक्त अशा रूपातून एक अर्ध्या भागातून निर्माण झाले. म्हणून पुरुषाला अर्धभृगल आणि स्त्रीला अर्धभृगल म्हणतात. भृगल म्हणजे दल, द्विदल धान्य असतात की नाही, त्या द्विदल धान्यावर जी 2 दल आहेत, शेंगदाणा 2 दलात असतो, डाळ 2 दलात असते, या 2 दलापैकी एका दलाला एक भृगल म्हणतात, अर्धभृगल. आणि मग त्या 2 अर्ध्या भृगलाच्या संयोगातून संपूर्ण ते बीज निष्पन्न होतं. तसं परमात्मा हे जर बीज असेल तर त्याचं अर्धभृगल आहे स्त्री आणि अर्धभृगल आहे पुरुष आणि हेच पती पत्नी आहेत. आणि या दृष्टीनं जर विचार केला तर ज्या या पत्तीवर न विभागो विद्यते, याला काहीतरी अर्थ आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात घेता येण्यासारखी आहे बरं का. असं पती पत्नीचं नातं निर्माण झाल्याच्या नंतर मग ते पती आणि पत्नी एकमेकाला पूरक असले पाहिजेत. हा भाग येतो संसाराच्या दृष्टीनं बरं का. एकमेकाला पूरक असले पाहिजेत, अनुकूल असले पाहिजेत. कारण एक असं चिंतन आहे, पत्नी गुणेन एव पुरुषाः सुखिनो भवन्ति.
भार्येच्या ठिकाणी असलेल्या सद्गुणाच्या योगानंच पुरुषाला सुख प्राप्त होतं, नाहीतर सुख होत नाही संसारामध्ये. भार्य अनुकूल असली पाहिजे. धुंधुकारीची माता जी धुंधुली होती, आत्मदेव ब्राह्मणाला प्राप्त झालेली बायको चांगली नव्हती ना, त्याच्यामुळे नवऱ्याला सुख नाही ना. त्याच्या 6 दुर्गुणाचा विचार तिथं सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. स्ववाक्य स्थापिका नित्यम, नवऱ्याच्या समोर माझंच म्हणणं खरं म्हणणारी होती ती. तुझं काही खरं नाही, माझंच खरं. प्रत्येक वेळेला तिचंच ऐकावं लागायचं. तेरा आडा मेरा खडा, तुझं म्हणणं झोपून ठेव, माझं म्हणणं उभं राहू दे. लोकवार्ता रता, सर्व काळ लोकांची निंदा करणं तिला आवडायचं. क्रूरा, अतिशय क्रूर होते. प्रायश बहुजल्पिका, बडबड करणारी होते. कृपण होते. कलहप्रिया, भांडण तिला आवडत होतं. आणि असले गुण असले तर मग पत्नी गुणे नाही व पुरुषा हा सुखीनो भवंती कसं जमायचं. म्हणून भार्येच्या ठिकाणी कसे गुण पाहिजे त्याचा विचार धर्मशास्त्राने आपल्याला सांगितलं. सा भार्या या शुचिही दक्षा, सा भार्या या पतिव्रता, सा भार्या या पतिप्रीता, सा भार्या सत्यवादिनी. ही भार्याची गुण सांगितलेत आपल्याकडं. सा भार्या या शुचिही, ती पवित्र असली पाहिजे, दक्ष असली पाहिजे. पवित्रता पाहायची असली तर सीतेच्या चरित्रात पाहता येते. पहा, भगवान रामचंद्र प्रभूने तू लोकांच्याकडून अपवाद आल्याच्या नंतर काय करायचं असा विचार करून रामचंद्राने सांगितलं तिला की बाबा 6 महिने तू परगृहात होतीस तेव्हा तुझी शुद्धी कशावरून, त्यानं अग्निदिव्य करून स्वतःची शुद्धी सिद्ध करून दिलेली आहे. सा भार्या या शुचिही, सा भार्या या दक्षा. त्याच भार्येला भार्या म्हणा, चांगली भार्या म्हणा की जी दक्ष असते. संसारातली सगळी कामं करण्याच्या बाबतीमध्ये दक्ष असली पाहिजे भार्या. द्रौपदीची दक्षता हे महाभारतामध्ये सांगितलेली आहे. पा ते असं सांगतात द्रौपदीचं की 10,000 माणसाची पंगत बसली असेल तर कोणाच्या पानात काय कमी जास्तीन ते कसं लवकर पोहोचवता येईल याची व्यवस्था करण्याची दक्षता द्रौपदीकडे होती. 10,000च्या पंक्तीमध्ये कोणाला काय कमी जास्त द्रौपदीला दिसायचं. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे, आता टेबलवर नवऱ्याच्या समोर बायको बसलेली असते, बायकोच्या समोर नवरा बसलेला असतो, तर या बाबाच्या पानातला तुकडा संपलेला तिला कळत नाही. मग याला पान वाजवावं लागतं म्हणे. मग यानं पान वाजवल्याच्या नंतर तिला लक्षात येतं की याला तुकडा टाकायचा राहिलाय. मग ती फेकते म्हणे तुकडा याला. आणि ती कशी फेकते पुन्हा, ते डाव्या हाताने फेकते म्हणायचे गुरुजी पुन्हा, कारण ते सहभोजन चालू आहे ना, त्याच्यामुळे ते डाव्या हातानेच तिला फेकावं लागेल ना. इतका निकृष्ट विचार आहे म्हणे आमच्या बायकोचा. आणि द्रौपदीचं 10,000 जणांच्या पंक्तीमध्ये कोणाला काय कमी जास्त ताबडतोब तिला लक्षात येतो. केवढी दक्षता, केवढी दक्षता. महाभारतात अशी वर्णन आहे द्रौपदीच्या संदर्भामध्ये. द्रौपदी घरामध्ये सगळ्यात आधी उठत होती, सगळ्यात आधी. सेवकांच्याही आधी द्रौपदीचं उठणं असायचं. आणि घरामध्ये सगळे झोपल्याच्या नंतर, सेवकांनाही झोप लागल्याच्या नंतर द्रौपदीचं झोपणं असायचं. काय दक्षता, विचार करा. याला म्हणतात दक्षता. सा भार्या या शुचिर दक्षा, सा भार्या या पतिव्रता. जिच्या ठिकाणी पातिव्रत्य आहे त्याला खरी भार्या म्हणा. पतिव्रतेचं खूप मोठं महत्व आपल्याकडे संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडत. केवळ पतीची सेवा, केवळ पतीची सेवा हाच धर्म, दुसरं काही नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. नवऱ्याच्या शिवाय दुसरं काही तिला माहिती नाही. पतिव्रता तिला म्हणतात. ते काय पतिव्रतेचं लक्षण आहे पहा स्मृती ग्रंथात आलेलं. आर्ता आर्ते, याज्ञवल्क्य स्मृतीतलंच आहे बहुतेक. आर्ता आर्ते मोदिता हृष्टे प्रोषिते मलिना कृशा म्रियतेच मृते पत्यव शास्त्रीज्ञेया पतिव्रता. तिला पतिव्रता म्हणतात. आर्ता आर्ते, पती आर्त म्हणजे दुःखित असताना ही दुःखी होते. म्हणजे पती देशांतरात आहे आणि ही दुसऱ्या देशात आहे, पण तिथं त्याला दुःख झालेलं हिच्या दुःखावरून ओळखायचं असतं. हिला दुःखी पाहिल्याच्या नंतर विचारलं एखाद्याने, काही बाई तुला काही आज अडचण झाली, तुला काही झालं? ते म्हणते मला काही झालं नाही, पण मला ज्या अर्थी दुःख आहे त्या अर्थी देशांतरात असलेला माझा नवरा दुःखी असला पाहिजे. तिला म्हणतात पतिव्रता. तुला का ताप आला बाई? काही कारण नाही मला ताप येण्याचं, पण देशांतरात असलेला नवरा माझा आज तापानं ग्रस्त असेल, त्याला ज्वर पीडा झाली असेल म्हणून मला ज्वर आला. आर्ता आर्ते मोदिता हृष्टे, देशांतरात असलेला पती आनंदी आहे त्या कारणानं हिला इथं आनंद होतो. इथं आनंदी असलेली एखादी स्त्री पाहिल्याच्या नंतर विचारा तिला पतिव्रतेला, काय तुला आनंदाला निमित्त? इथं काही निमित्त नाही, तिथं काहीतरी निमित्त झालेलं असणार म्हणते ते. प्रोषिते मलिना कृशा, पती परगावाला गेला. प्रोषित भर्तृका, तिची व्रत सांगितलीत काही शास्त्रामध्ये. ते अष्टनायिकाचा जो विचार साहित्यशास्त्रात येतो ना, त्याच्यामध्ये एक प्रोषित भर्तृका आहे. प्रोषित हा भरता यस्यासा प्रोषित भर्तृका, जिचा नवरा गावाला गेलेला आहे. तिला क्रीडाम शरीर संस्कारम वगैरे काही गोष्टीचा त्याग करायला सांगितलाय. समाजोत्सव दर्शनम वगैरे तिनं करायचं नाही, कुठं समाजात जायचं नाही. पतिव्रतेचा विरह क्षोभो अशी अवस्था. प्रोषिते मलिना कृशा, मलिन कृश होऊन राहते. आणि शेवटचं लक्षण तिचं सांगितलं म्रियतेच्या मृते पत्यव, पती मेल्याबरोबर जिचा प्राण जातो. शास्त्रज्ञ पतिव्रता.
जयदेवांच्या बाबतीमध्ये तसं घडलंच ना. पद्मावतीला तिचा नवरा जयदेव गेले एवढं कळाल्याबरोबर तिनं प्राण सोडले. शास्त्रीज्ञ या पतिव्रता, हे पातिव्रत्य आहे. आणि मग सा भार्या या शुचिर दक्षा, सा भार्या या पतिव्रता, पतीची सेवा. अखंड पतीच्या सेवेशिवाय धर्म नाही. आपल्याकडं वाचस्पती मिश्रांची भार्या भामती, त्याचं पातिव्रत्य केवढं मोठं सांगितलं जातं, केवढी सेवा. ते वाचस्पती मिश्रांचं असं सांगतात, त्यांना ते अध्ययनाचं वेड, ब्रह्मसूत्र भाष्याचं अध्ययन केलं आणि जगद्गुरू शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्याचं हृदगत व्यक्त करण्याच्या दृष्टीने एक निबंधात्मक ग्रंथरचना झाली पाहिजे. टीका ग्रंथामध्ये पदकृत्य आणि निबंध दोन पद्धतीने टीका केली जाते. पहा, रत्नप्रभा पदकृत्य आहे आणि भामती निबंध आहे. पदकृत्यामध्ये पदापदाचं तात्पर्य काय, पदाच्या करता म्हणून पर्यायी पद काय देता येतं याचा विचार पदकृत्यामध्ये असतो, पदापदाची सोडवणूक. निबंध पद्धतीच्या टीकेमध्ये निबंध लिहिताना त्या निबंधकाराला पदापदाचा अर्थ, पदापदाचं हृदगत सांगत बसावं लागत नाही. त्यांना एखादा उतारा पाहायचा, एखादा ग्रंथ त्याचा एक देश पाहायचा, त्या ग्रंथ देशाचं काय तात्पर्य आहे ते व्यक्त करण्याच्या दृष्टीनं विस्तारपूर्वक चर्चा करायची, याला म्हणतात निबंध. भामती निबंध आहे. पदापदाचं व्याख्यान तिथे दिसणार नाही तुम्हाला, पण एवढ्या ग्रंथ देशातून आचार्यांना या भाष्याच्या एवढ्या देशातून काय सांगायचं याच्याबद्दल जेव्हा ते लिहायला लागतात ना, तेव्हा ती भामती वाचल्याच्या नंतर कळतं, अरे बापरे एवढा खोल आशय आहे का याचा, याला म्हणतात निबंध. असा भामती नावाचा निबंध त्यांनी लिहायला सुरुवात केली. निबंध सुरू झाला, निबंधात एवढे गुंतले, आचार्यांचं ब्रह्मसूत्र वाचायचं, त्याच्या संबंधाने चिंतन मनन करायचं, थोडंसं लिहायचं. एवढे गुंतले की कुठेच त्यांचं संसारात लक्ष नाही. तेव्हा त्यांच्या मायबापांनी विचार केला की या पोराचं लग्न करून बघावं, कुठेतरी बायकोत गुंतून बिचारा संसारात लक्ष देईल, आपल्याकडे लक्ष जाईल याचं. त्याचं लग्न केलं. त्या पोराला लग्न झालेलंही ठाऊक नाही. लग्न झालं, संसार चालू झाला, दीर्घकालपर्यंत संसार चालूच आहे, यांचं लेखन चालूच आहे, मनन चालूच आहे. भार्येकडे लक्ष नाही, मायबापाकडे लक्ष नाही, संसाराकडे लक्ष नाही. 36 वर्ष हो, थोडे दिवस नाही. मध्ये बाप मेला, मध्ये आई मेली, तिची उत्तरक्रिया झाली, त्यांचं श्राद्ध पक्ष चालू झालं, तरी परंतु या बाबाला हे काहीतरी ह्याच्याकडे लक्षच नाही. काहीतरी बायकोना स्नान करा म्हणून सांगितलं की स्नान करायचं, जेवायला चला जेवायला जायचं, हा श्राद्ध दिवस आहे श्राद्ध करायचं. लक्ष कशातच नाही, लक्ष फक्त आचार्यांचे शब्द आणि त्याचं हृदगत व्यक्त करणे याकडं. पण त्या माऊलीनं सगळी सेवा करायची. घरी मायबाप असेपर्यंत काहीतरी त्यांनी उद्योगधंदा करून कमावून आणावं हे चाललं हो, पण ते गेल्याच्या नंतर या माऊलीला कुठंतरी मोलमजुरी करण्याच्या पलीकडे काही करता आलं नाही. पण ते सगळं करायचं, सगळी व्यवस्थित रीतीनं पतीची सेवा करायची. पण कधी माऊली बोलली नाही तुमचं माझं लग्न झालंय, तुमचं माझं भार्यापतीचं नातं आहे, माझ्याकडे बायको म्हणून कधीतरी बघा, घरातल्या अडीअडचणीचा थोडासा विचार करा, एका शब्दानं बोलली नाही. आणि लेखन संपत आलं होतं, शेवटचं काहीतरी लेखन एखाद्या पानभराचं राहिलेलं असेल. अशा अवस्थेमध्ये मध्यरात्री उठून हे महात्मा लिहित बसलेले आणि त्यांची बायको बाजूला झोपलेली, बिचारीला झोप लागली आणि मध्यरात्री यांचं लेखन चालू असताना त्यांचा दिवा विझला आणि दिवा विझल्याच्या नंतर ती माऊली उठली, तिनं तो दिवा लावला, दिवा पेटवून दिला. दिवा लावल्याच्या नंतर यांनी लिहायचं जे थोडं शिल्लक राहिलेलं होतं, पान अर्धा पान, ते सगळं लेखन पूर्ण केलं. आणि ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रंथाची व्यग्रता बुद्धीची थांबली म्हणून या महात्म्यानं बाजूच्या त्या स्त्रीकडे पाहिलं. ती पुन्हा झोपलेली, तिला उठवलं आणि विचारलं, बाई तू कोण आहेस? कोणाला विचारतो हा माणूस? सख्या बायकोला, जिच्याशी लग्न होऊन 36 वर्ष झाली तिला. कारण 36 वर्षामध्ये बायको म्हणून कधी तिच्याकडे बघितलंच नव्हतं ना. काय तिचं पातिव्रत्य असेल विचार करा. उठवून विचारलं, कोण बाई तू? त्यानं सांगितलं, आपली धर्मपत्नी आहे म्हणे महाराज. तुझं माझं लग्न झालंय, फार दिवस झाले महाराज. घरामध्ये आपण कोण कोण आहोत? कोणीच नाही महाराज. तुमचे वडील आई दोघे निवर्तले येतात, आपण आणि मी दोघे घरात आहोत. आपल्या घरचं सगळं कसं चालतं, आपलं घर सगळं कसं चालतं, मीच काहीतरी मोलमजुरी करून कमावून आणते महाराज. क्षमा करा म्हणे मला, क्षमा करा. ती माऊली क्षमा मागायला लागली. क्षमा कुणी मागायची, यानी का तिने? ती म्हणते क्षमा करा महाराज, कारण काय, माझं थोडंसं दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळे तुम्हाला लेखनामध्ये व्यत्यय निर्माण झाला. म्हणे दिवा विझला तुमचा, मी लक्ष देऊ शकले नाही, मला क्षमा करा, क्षमा करा. आपली कोणतीही चूक नसताना ही माऊली क्षमा मागते. हे पाहिल्याच्या नंतर त्या महात्म्याचं हृदय द्रवलं. बायको म्हणून नाही, पतिव्रता म्हणून. महात्म्याने तिच्याकडे पाहिलं. म्हणे, बाई तुझं माझं लग्न होऊन 36 वर्ष झाले म्हणतेस, 36 वर्षामध्ये कधी मी तुला भार्या म्हणून पाहिलं नाही किंवा माझी जबाबदारी मी पार पाडली नाही, तरी तू तुझा माझा दोघाचाही निर्वाह करीत राहिलीस आणि माझं लेखन अव्यत्यय चालू ठेवलं असतं.
कृपा करून मला एक सांग म्हणे, तुझं नाव काय, तुझं नाव काय. त्यांना ते ग्रंथ लिहिणं संपल्यानंतर ग्रंथावर नाव लिहायचं होतं. ग्रंथाला काहीतरी नाव द्यावं लागतं, काहीतरी ग्रंथाचं नाव लिहायचं आहे. काय नाव लिहावं त्यांना सुचत नव्हतं. आणि अशा अवस्थेत त्याने आपल्या भार्येला विचारलं, तुझं नाव काय. तिनं सांगितलं म्हणे, महाराज लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपणच माझं नाव भामती ठेवलं. त्याने लेखणी उचलली आणि ग्रंथाला नाव देऊन टाकलं भामती. भामती शब्दाचा आणि त्या टीकेचा कोणत्याही प्रकारचा तसा संबंध नाही, संदर्भ नाही. एखाद्या ग्रंथाला नाव देत असताना ते अनवर्थ असावं की नाही. त्या ग्रंथात काय आहे हे व्यक्त करण्याच्या दृष्टीनं त्या नावाची योजना असते ना. ज्ञानेश्वरीत काय आहे, भावार्थ दीपिका, ज्ञानोबांनी दिलेलं नाव भावार्थ दीपिका. धर्मकीर्तन आहे ना अनवर्थक नाव. पण भामतीला नाव देत असताना ब्रह्मसूत्र भाष्यावरचा निबंध नाव भामती काय, त्याच्यामध्ये काय, या नावातून त्या ग्रंथामध्ये असलेल्या विषयाचा काय उलगडा होतो आपल्याला, काही उलगडा होत नाही. नाव का दिलं, त्या माऊलीचा त्या अक्तीचं पातिव्रत्य बघून शास्त्रीज्ञ या सा भार्या या पतिव्रता, मला हे सांगायचं होतं. तिला भार्या म्हणा जी पतिव्रता. आपल्याकडे शांडिली, जरत्कारू, भामती, कितीतरी पतिव्रता होऊन गेल्या, कितीतरी पतिव्रता. सा भार्या या पतिव्रता, सा भार्या या पतिप्रीता, जी पतीविषयी संतुष्ट असते. आणि सा भार्या सत्यवादिनी, तिला भार्या म्हणा जी सत्य भाषणच करते. सा पत्नी या विनीतास्यात चित्तज्ञा वशवर्तिनी. पत्नीची लक्षणं अशा पद्धतीची सांगितलेली आपल्याला धर्मशास्त्रात पाहायला सापडतात. सा पत्नी कोणती, विनीतास्यात, ती पतीच्या संबंधानं नम्र भावानं वर्तन करणारी असावी. चित्तज्ञा, पतीच्या मनात काय आहे ते जाणून वागणारी. वशवर्तिनी, पतीच्या आज्ञेत वागणारी. अशा सगळ्या गुणांनी जर युक्त असेल तर ती भार्या सा देवता न मानुष्य. काय, पती पत्नीने एकमेकाला उपदेश करताना केवळ पतीच पत्नीला उपदेश करतो समजू नका. काही वेळेला पत्नी सुद्धा पतीला उपदेश करते. महाराजाचा सगळा अभंग आहे, भरतारासी भार्या बोले गुज गोष्टी मजहुनी कष्टी कोण आहे, ते सगळा अभंग बघून घ्या. ते विनोद सोडा त्या अभंगातला, पण बायको नवऱ्याला काहीतरी उपदेश करते हे त्याच्यातून लक्षात घ्या. आणि पत्नीने पतीला केलेला उपदेश, पतीने पत्नीला केलेला उपदेश, दोन्ही उपदेशाच्या संबंधानं मला विचार आपल्या समोर मांडायचा आहे. पत्नीही उपदेश करते हेही चिंतन आपल्याला पुराणाधिकातून सांगतो, आणि पतीही पत्नीला उपदेश करतो हाही विचार वेदशास्त्रातून आपल्याला पाहायचा आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये परस्परांनी परस्पराला काही ना काहीतरी कल्याणाचं सांगणं हा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. पत्नीनेही काही वेळेला पतीला उपदेश केलेले पाहायला सापडतात बरं का. आपल्याकडे बघा तुम्ही, मदालसेन आपल्या पतीला सुद्धा कल्याणाचा उपदेश करून त्याला मोक्ष प्राप्त करून दिला अशी कथा आपल्याला योग वासिष्ठ वगैरे ग्रंथातून पाहायला मिळते. जे मदालसेचं प्रकरण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला विस्ताराने सांगितलं. ज्या मदालसेनं आपल्या मुलांना पाळण्यामध्ये घातल्या आत्मतत्वाचा बोध करून यात्रा वगैरे कर, सद्गुरूला गाठ वगैरे वगैरे उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच मदालसेनं आपल्या पतीला सुद्धा योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून, योग्य पद्धतीनं त्याला योगाचं अनुसंधान घडवून, योग्य पद्धतीनं त्याला आत्मतत्वाचं चिंतन घडवून, श्रवण मनन निधी ध्यासनाची साधना घडवून त्याला कृतार्थ केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे पत्नी सुद्धा पतीला उपदेश करू शकते असाही विचार आपल्याला पाहायला सापडतो. नामदेवरायांनी त्यांना रावणाचा मंदोदरीचा एक संवाद सांगितलाय पहा. मंदोदरी करी विनंती परिसा स्वामी लंकापती, सोडा रामाची अंतरी जवतो राम सेदुरी. मंदोदरीने एका दिवशी रामचंद्र प्रभूच्या संबंधानं आपल्या पतीला रावणाला समजावून सांगायला सुरुवात केली. मंदोदरी करी विनंती, मंदोदरी विनंती करायला लागली. परिसा स्वामी लंकापती, माझे स्वामी लंकापती रावण महाराज, तुम्ही माझं बोलणं थोडंसं ऐका म्हणे. तुम्ही रामरायाचं वैर सोडून द्या, रामरायाचं वैर सोडून द्या. रामचंद्र प्रभू जोपर्यंत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत, जोपर्यंत ते तुमच्यापासून दूर आहेत, तोपर्यंतच त्यांना शरण जाण्याचा विचार करा. ही रामरायाची सीता तुम्ही जे पळवून आणलेली आहे ती त्यांची त्यांना परत करून टाका. कोणत्याही प्रकारचा रामाशी वैर करू नका. रामाला शरण जाण्यामध्ये कल्याण आहे हे सांगत असताना मंदोदरीनं सांगितलं, बिभीषण शहाणा आहे म्हणे, तुमचा धाकटा भाऊ जरी असला तरी रामचंद्र प्रभूला तो शरण गेला आणि तो अयोध्येचा स्वामी झाला. अयोध्येचा पराभिषेक, पट्टाभिषेक रामचंद्र प्रभूने त्याला केलेला आहे असं मी ऐकलं. असं म्हणल्याच्या नंतर तो रावण हसायला लागला म्हणे. आणि रावण मंदोदरीला तो म्हणायला लागला, मंदोदरी अगं तुला काय वाटतं म्हणे, मला रामाला शरण जाणं आवडत नाही असं तुला वाटतं का? मी रामचंद्र प्रभूचा भक्त
नाही अशा पद्धतीची तुझ्या अंतःकरणातली भावना आहे का? मलाही रामाचं प्रेम आहे, मलाही रामाची भक्ती आहे, रामाची भक्ती करून मीही कृतार्थ होऊ शकतो, मीही रामाला शरण जाऊ शकतो. हे सगळं जरी खरं असलं तरी लंकेचा मी राजा असल्यामुळे लंकेच्या सगळ्या प्रजाजनाच्या कल्याणाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्याच्यामुळे मला रामाचं वैर करावं लागतं म्हणे. मंदोदरी म्हणते मला संगती कळाली नाही. रामाचं वैर करायचं, त्याच्यातून आपल्या प्रजाजनाचं कल्याण साधायचं, अन्योन्य कार्यकारण भाव मला संबंध लक्षात आला नाही. रावणाने तिला समजावून सांगायला सुरुवात केली. मंदोदरी असं आहे म्हणे, आमचे सगळेच्या सगळे प्रजाजन लंकेमध्ये असलेले सगळे राक्षस आहे आणि हे राक्षस असल्यामुळे भगवंताची भक्ती करणार नाहीत, यांचं आचरण विशुद्ध असणार नाही. दया सत्यांच्या शौचांच्या राक्षसांना न विद्यते अशी यांची अवस्था असल्यामुळे यांना दयाबुद्धी नाही, पावित्र्य नाही, सत्य नाही, असं असल्यामुळे यांचं कल्याण होण्याची शक्यता नाही. तेव्हा रामाचं वैर करावं, रामाला इथे घेऊन यावं, रामाशी युद्ध करताना यांना रामचंद्र प्रभूचं दर्शन होऊन यांचं सगळ्याचं मरण व्हावं, या भावनेनं मी रामाशी वैर स्वीकारलेलं जर असेल तर मी रामाचा भक्त आहे की नाही? बोल म्हणे. मी रामाचा भक्तच आहे. माझ्या अंतःकरणात रामचंद्र प्रभूच्या विषयीची प्रेमाची भावना आहेच आहे. अतिशय प्रेम मी रामचंद्र प्रभूच्या चरणाच्या विषयी अंतःकरणामध्ये बाळगतोच. पण रामचंद्र प्रभूचं वैर स्वीकारण्यामध्ये माझ्या प्रजाजनाचं कल्याण साधून देणं हा राजा असल्यामुळं माझा जो उद्देश आहे तो उद्देश मला सिद्धीला नेल्याशिवाय गती नाही म्हणे. आणि दुसरं असं, तू बिभीषणाला शहाणा म्हणायला लागलीस. बिभीषण रामाला शरण गेला आणि त्यानं लंकेचं पद मिळवलं, राज्यपद मिळवलं. म्हणसी बिभीषण शहाणा, नामदेवाने वर्णन केले रावणाच्या मुखातून. म्हणसी बिभीषण शहाणा तरी तो केवळ मूर्ख जाणा. काय तो रामासी भेटला, अवघा रामच नाही झाला. त्यानं रामाला भेटून मिळवलं काय तर लंकेचं नश्वर असलेलं ऐश्वर्य मिळवलं त्यानं. रामाला भेटल्याच्या नंतर रामस्वरूपता प्राप्त करून घेणं हे महत्त्वाचं प्रयोजन आहे. आणि ते जर माझा बिभीषण मिळवत नसेल तर त्याला शहाणा म्हणायला मी तयार नाही. ही रावणाची भाषा आहे. हां, म्हणून मी काय करणार आहे, नामया स्वामी ते भेटून अवघा रामची मी होईन. नामदेवरायाचा स्वामी असलेला जो रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूला भेटून मी राममय होणार आहे, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी रावणानं व्यक्त केलेली आहे. पण त्या मंदोदरीच्या आणि रावणाच्या संवादातून मला काय सांगायचं, मंदोदरीनं आपल्या पतीला रावणाला काही कल्याणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही गोष्ट आपल्याला तिथं लक्षात घेता येते बरं का. म्हणजे मदालस्यानं आपल्या पतीला उपदेश केला असंही प्रकरण आपल्याला पाहायला सापडतं. मंदोदरीनं आपल्या पतीला उपदेश केला अशाही पद्धतीचं एक प्रकरण आपल्याला पाहायला सापडतं. सुदाम्याची भार्या सुशीला, त्या सुशीलेनं सुद्धा आपल्या पतीला उद्देशून काहीतरी उपदेश केलेला असे प्रकरण आपल्याला भागवतामध्ये पाहायला सापडतं की नाही. तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे मित्र म्हणवता. आपल्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. या दारिद्र्याच्या पोटी माझ्या पोरांचं पोट भरत नाही, माझ्या पोरांची उपासमार व्हायला लागले, तेव्हा यांची उपासमार होऊ नये याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्याच्या नंतर मग त्या सुदाम्याला असं सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला तुम्ही जा. देवाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला मागायची आवश्यकता नाही. तिथे गेल्याच्या नंतर परमात्म्याला तुम्ही न मागता सुद्धा परमात्मा तुम्हाला काहीतरी देण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे. सुदाम्याच्या भार्येनं जे आपल्या पतीला उद्देशून सांगितलेलं पाहायला सापडतं ना, तो सुद्धा एक प्रकारचा भार्या संमित उपदेश आहे. अशाच पद्धतीचं चिंतन आपल्याला करता येतं बरं का. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पत्नीने पतीला केलेला उपदेश, भार्या समेत उपदेशाचं चिंतन करताना आपल्याला असं पाहता येतं. अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर पत्नीनं पतीला केलेला उपदेश जसं आपल्याला पाहायला सापडतो तसं काही वेळेला पतीसुद्धा पत्नीला उद्देशून उपदेश करतो, अशी चिंतन आपल्याकडे आहेत बरं का. पतींनी पत्नीला केलेला उपदेश. आता तुकाराम महाराजांच्या ज्या पूर्णबोध प्रकरणाचा विचार आपण पाहतो आहोत ना, या प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांनी म्हणजे एका पत्नीने योग्य सुयोग्य असलेल्या अशा एका पत्नीने, ब्रह्मरूप असलेल्या आपल्या अशा एका पत्नीने आपल्या पत्नीला उद्देशून केलेला उपदेश आहे, असं हे प्रकरण आपल्याला पाहायला सापडतं बरं का. असं जर आपण उपनिषदातून जे काही चिंतन करायचं ठरवलं तर याज्ञवल्क्याने आपल्या धर्मपत्नीला मैत्रेयीला उद्देशून केलेला उपदेश, हे उपनिषदातलं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं. याज्ञवल्क्यांना जेव्हा संन्यास आश्रमाची इच्छा झाली तेव्हा याज्ञवल्क्याला 2 भार्या, मैत्रेयी आणि कात्यायनी. तेव्हा कात्यायनी आणि मैत्रेयी या 2 भार्या असताना याज्ञवल्क्याने विचार केला की याच्या पुढे संन्यास आश्रम घेऊन आपण निघून गेल्याच्या नंतर या दोघा भार्यामध्ये आपल्या भांडण होऊ नये, यांच्यामध्ये विकल्प निर्माण होऊ नये, संपत्तीच्या संबंधाने काही विवाद यांच्यामध्ये निर्माण होऊ नये, याच्याकरता काहीतरी व्यवस्था लावून दिली पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या मैत्रेयी नावाच्या भार्येला बोलावलं आणि सांगितलं म्हणे, मैत्रेयी अगं ये म्हणे, या कात्यायने तुझा विभाग करून देतो म्हणे. हंत ते अनया कात्यायन्या अंतंकरवाणी, या कात्यायनीच्या बरोबर तुझा विभाग करून देतो. असलेली सगळी संपत्ती तुम्हाला मी दोघाला विभागून देतो.
असं सांगितल्याच्या नंतर ती याज्ञवल्क्याला म्हणायला लागली, मैत्री म्हणे महाराज तुम्ही संपत्ती विभागून देणार का देणार नाही म्हणे मला संन्यास घेऊन जायचं आहे, संपत्तीचा सगळं त्याग करून मला जायचं आहे. मग त्या मैत्रीनं सांगितलं जी संपत्ती सोडून तुम्ही निघालात ती संपत्ती तुम्ही आमच्या गळ्यामध्ये बांधणार कशा करता म्हणे असं तुम्ही ज्या संपत्तीचा त्याग करणं तुम्हाला योग्य वाटायला लागलं ती संपत्ती आम्हाला देणं वाटून देणं विभागून देणं हे तुम्हाला कसं योग्य वाटायला लागलं सांगा ना म्हणे. तुम्ही संपत्तीचा विभाग करून देतो म्हणता पण ही संपत्ती या संपत्तीच्या योगाने मला अमृतत्वाचा लाभ होणार आहे का? अमृतत्वस्य तो नाशास्ती वित्तेनं या याज्ञवल्क्याने स्पष्ट तिला सांगितलं अमृतत्वाची वित्ताने अपेक्षाही करता येणार नाही. तुझ्या अंतःकरणामध्ये अमृतत्वाची जर अपेक्षा असेल तर संपत्तीच्या योगानं अगं संपत्ती प्राप्त झाली म्हणजे होतं काय असं जर तुझं म्हणणं असेल ना तर एखाद्या मनुष्याच्याकडे भरपूर संपत्ती असल्याच्या योगानं भोगण्याकरता लागणारी सगळी उपकरण सामग्री विपुल प्रमाणात त्याच्याकडे असल्यामुळं त्याला जसं सुख होतं संसाराचं तसं तेवढं सुख प्राप्त होणं या संपत्तीच्या योगाने शक्य आहे. संपत्तीनं अमृतत्व प्राप्त होत नाही. परमात्मा पदाचा लाभ आपल्याला या संपत्तीच्या योगाने होत नाही. अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे वर्णन आपल्याला पाहायला सापडतात बरं का. एका सुभाषितकाराने वर्णन केलं तुम्हाला अयुत धन मिळालं, तुम्हाला नियुत धन मिळालं, तुम्हाला परार्ध धन मिळालं म्हणजे काय मिळालं? काहीच मिळालं नाही असाच त्याने अर्थ सांगितलेला आहे बरं का. लभेद यदयुतम धनम अधनमेव तज्जायते लभेत नियुतम धनम निधनमेव तज्जायते बरं का. आणि तथा धन परार्धकम तदपि भावहीनात्मकम यदक्षर पदद्वयांतर गतम धनम तद्धनम. त्या सुभाषितकाराने असं वर्णन केलं अयुत धन, अयुत शब्दाचा अर्थ 10,000 बरं का. 10,000 धन तुम्हाला प्राप्त झालं असं तुम्ही म्हणता पण त्या 10,000 धनाला उद्देशन असलेला शब्द आहे अयुत. अयुत धन, अयुत धन म्हणजे अ या अक्षराने युक्त असलेलं धन अधनमेव तज्जायते. त्याच्यामध्ये सिद्ध काय होतं शेवटी तुम्हाला वाटतं मला 10,000 संपत्ती मिळाली पण ती अयुत संपत्ती म्हणजे अधनच आहे. बरं नियुत संपत्ती, नियुत म्हणजे लक्ष संपत्ती मला मिळाली असं तुम्हाला म्हणायचं असतं त्यावेळेला तुम्ही नियुत शब्दाचा वापर करताना एवढं मला धन मिळालं म्हणता पण ते नियुत धन म्हणजे नि या अक्षराने युक्त धन निधनमेव तज्जायते त्याच्यामध्ये मरणच आहे तुमचं. मग ते निधन जर सिद्ध व्हायला लागलं तर त्याला संपत्ती म्हणता कसं? निधन झालं. नियुत संपत्ती म्हणजे निधन आहे, अयुत संपत्ती म्हणजे अधनता आहे. तथा धन परार्धकम त्याच्या पुढे वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं परार्ध धन प्राप्त होणं. परार्ध ही सगळ्यात मोठी संख्या. एकाच्या आकड्यावर साधारणपणे 17 शून्य मांडल्याच्या नंतर होणारी संख्या तिला म्हणतात परार्ध. एवढी संपत्ती मला प्राप्त झाली असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्या धनाचा परार्ध म्हणजे धन शब्दामध्ये असलेला पर म्हणजे उत्तर अर्ध म्हणजे न म्हणजे नकार, नकार म्हणजे भावहीनात्मकम अभाव सिद्ध व्हायला लागला म्हणजे त्याच्यातून सुद्धा धन या शब्दामध्ये असलेल्या ध या अक्षराला पूर्वार्धता आणि न या अक्षराला उत्तरार्धता आहे ना. उत्तरार्धामध्ये येणारं हे न अक्षर म्हणजे नकार. नकार म्हणजे काय? काहीच नसणे. काहीच नसणे म्हणजे काय? भावहीनात्मक अशी अवस्था. आणि असंच जर तुम्हाला परार्ध धन सिद्ध होण्यातून भावहीनात्मकता सिद्ध होत असेल काय मिळालं हो? संपत्ती मिळाली म्हणजे मिळालं काय? अयुत धन मिळण्यामध्ये अधनता आली, नियुत धन मिळण्यामध्ये निधन प्राप्त झालं, धनाचा परार्ध भाग प्राप्त होण्यामध्ये मनुष्याला अभावात्मक अशा पद्धतीची स्थिती सिद्ध झाली. मग धन म्हणजे काय आहे? त्या कवीने शेवटी वर्णन करत असताना असं सांगितलं यदक्षर पदद्वयांतर गतम धनम तद्धनम. अक्षर पदद्वयांतर गतम धनम तद्धनम. अक्षर असलेला जो परमात्मा त्याच्या चरणकमलाच्या ठिकाणी असणारी संपत्ती, चरणकमल रूपी जी संपत्ती आहे तीच खरी संपत्ती आहे. किंवा दुसरा अर्थ करत असताना त्याने असं सांगितलं अक्षर, 2 अक्षर कोणती? प आणि द याच्यामध्ये असलेली 2 अक्षर म्हणजे धन आहे बरं का. यदक्षर पदद्वयांतरगतम. अक्षर पद, प द ही 2 अक्षर, 2 अक्षर प आणि द. धन शब्दाचा जर विचार आपण करायला लागलो तर त्याच्यामध्ये असलेली ध आणि न ही जी अक्षर आहेत की नाही, द च्या नंतर ध न आणि त्याच्या पुढे प म्हणजे प आणि द या 2 अक्षराच्या मध्ये असलेल्या 2 अक्षराचा समुदाय म्हणजे धन आहे, बाकी काही नाही. धन म्हणजे 2 अक्षरामध्ये असलेली 2 अक्षर हे तरी म्हणा किंवा अक्षर असलेला जो परमात्मा त्याच्या चरणकमलाच्या ठिकाणी असणारी संपत्ती हीच खरी संपत्ती म्हणा, दुसरी संपत्ती नाही. म्हणजे व्यवहारातली संपत्ती मनुष्याला सुख संपादन करून देणारी, परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त करून देणारी, अमृतत्वाचा लाभ करून देणारी अशा पद्धतीची सिद्ध होत नाही. म्हणून तिने सांगितलं मग नको म्हणे. अमृतत्वाचा लाभ ज्या संपत्तीच्या योगाने मला होण्याची शक्यता नाही ती संपत्ती मला नको आहे. मग काय करायचं? तिने सांगितलं मला तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे यदेव भगवान वेद तदेव मे ब्रूहिती. याज्ञवल्क्याला त्या मैत्रीची प्रार्थना आहे की म्हणे भगवान तुम्ही जे जाणता, जे तुम्ही जाणता
आणि ज्या परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्काराकरता या संपत्तीला लाथ मारून तुम्ही अरण्यामध्ये निघालात, संन्यास घेणार आहात, तेच मला तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. असं म्हणल्याच्या नंतर याज्ञवल्क्याने सांगितलं, प्रियावतारेन सती प्रियम भाषसे. ते म्हणायला लागले की म्हणे सती तो तुम्हाला फार प्रिय आहेस, कारण काय मला माझ्यासारख्याला जे आवडतं तेच तू बोलायला लागलीस. प्रियम भाषसे, तू योग्य पद्धतीचं तुझं भाषण चाललेलं असल्यामुळे तू माझी पूर्ण आवडती झालीस. योग्य साधक दशा तुझ्या ठिकाणी आहे, ये म्हणे, मग तुला मी समजावून सांगतो. असं समजावून सांगतो म्हणून याज्ञवल्क्याने मग तिला पुढे उपदेश करायला सुरुवात केली. ते बृहदारण्यकातलं सगळं चिंतन मुळातून पाहण्यासारखं आहे. आता मला विस्तारानं ते सांगण्याचं कारण नाही. आत्मस्वरूपाच्या शिवाय अन्य काहीही प्रिय नाही. सगळ्या गोष्टी प्रिय असतात, त्या सगळ्या स्वतः करता प्रिय वाटतात. नवारे पत्यो कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती, वगैरे वगैरे सगळा उपदेश त्याच ठिकाणचा आपल्याला पाहायला सापडतो बरं का. असा याज्ञवल्क्याने आपल्या पत्नीला उद्देशून उपदेश केला आणि त्याच्याकरता आत्माच प्रिय असल्यामुळं, आत्माच आनंदरूप असल्यामुळं त्या आत्मतत्वाच्या साक्षात्काराकरता दर्शनाकरता मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. आत्मावारे द्रष्टव्यहा श्रोतव्यहा मंतव्यहा निदिध्यासितव्यहा, हा जो सगळा उपदेश आपल्याला पाहायला सापडतो ना, तो त्याच प्रकरणातला आपल्याला पाहायला सापडतो. आत्माच प्रिय आहे, प्रिय असल्यामुळे तो आनंदरूप आहे, आनंदरूप असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्या दर्शनाकरता श्रवणाची साधना, श्रवणाच्या नंतर मननाची साधना, मननाच्या नंतर निदिध्यासनाची साधना, ही सगळीच्या सगळी आत्मसाक्षात्काराकरता करायची साधना आहे. हे सगळं चिंतन याज्ञवल्क्याने आपल्या धर्मपत्नीला उद्देशून समजावून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं बरं का. म्हणजे असा पतीनी पत्नीला परमकल्याणाच्या दृष्टीनं केलेला उपदेश असं आपल्याला अनेक ठिकाणी जे पाहायला सापडतं, त्याच्यातलं एक उदाहरण मी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे बरं का. आणि तसंच तुकाराम महाराजांनी या प्रकरणामध्ये आपल्या पत्नीच्या परमकल्याणाच्या दृष्टीनं काहीतरी तिला सांगावं अशी योजना केलेली आपल्याला पाहायला सापडते. या प्रकरणाला तुकाराम महाराजांनी स्वतः नाव दिले पूर्णबोध बरं का. काय असतं, एखाद्या वेळेला एखादं प्रकरण निर्माण केलं, एखादा ग्रंथ निर्माण केला की त्या ग्रंथाच्या करता योग्य पद्धतीचं नाव निश्चित करणं हे सुद्धा ग्रंथकारांनी करावं लागतं. आपण एखाद्या वेळेला एखादा लेख लिहितो, त्या लेखामध्ये जो काही आशय आपल्याला व्यक्त करायचा आहे त्या आशयाला अनुसरून एक नाव, अनवर्थक नाव आपल्याला व्यक्त करावं लागतं. त्या नावातूनच साधारणपणे त्या लेखामध्ये काय व्यक्त झालेलं आहे व्यक्त झालं पाहिजे बरं का. असं अनवर्थक नाव ग्रंथाला असावं, असं अनवर्थक नाव प्रकरणाला असावं, असं अनवर्थक नाव लेखाला असावं, अशी योजना असते बरं का. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला हा जो उपदेश केलेला आहे, या सगळ्या प्रकरणाला स्वतः तुकाराम महाराजांनी नाव दिले पूर्णबोध. जसं ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वर महाराजांनी धर्मकीर्तन नाव दिलं की नाही, हां, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीला धर्मकीर्तन नाव देतात, भावार्थ दीपिका नाव देतात. आपण ज्ञानोबाराणी रसली म्हणून तिला ज्ञानेश्वरी म्हणतो. हा भाग पुढचा संत महात्म्याने आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या नावावरून ती ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध करून दिली, हा भाग वेगळा आहे. पण त्या ग्रंथाचं मूळ ज्ञानोबारांनी ठेवलेलं नाव धर्मकीर्तन, भावार्थ दीपिका हे त्याचं नाव, अनवर्थक नाव संतांनी योजलेलं आपल्याला जे पाहायला सापडतं. तशाच पद्धतीनं या प्रकरणाला तुकाराम महाराजांनी स्वतः दिलेलं नाव आहे पूर्णबोध. आता पूर्णबोध म्हणजे काय, पूर्ण असलेल्या परमात्म्याच्या संबंधानं बोध. तुकाराम महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला पूर्ण असलेल्या परमात्म्याच्या संबंधाने केलेला बोध, असं चिंतन आपल्याला करता येतं का? करता येतं. तर मग पूर्ण असलेला परब्रह्म परमात्मा, त्या परब्रह्माच्या बोधाची तुकाराम महाराजांनी धर्मपत्नीच्या बाबतीमध्ये काही योग्यता पाहिली का? कारण ब्रह्माचा बोध करायचा ही काही गोष्ट साधी नाही. परब्रह्माचा बोध करायचा जर असेल तर त्याच्याकरता अधिकाराची गरज आहे, त्याला विवेक वैराग्य वगैरे साधन चतुष्टयाची आवश्यकता आहे. आणि ते साधन चतुष्टय ज्या साधकाच्या ठिकाणी पूर्णपणे बांधलेलं आहे, ज्याला चित्तशुद्धी झालेली आहे, ज्याला चित्ताला स्थिरता प्राप्त झालेली आहे, ज्याला विवेक वैराग्याधिकाचा अधिकार आहे, अशा साधकाच्या समोर ज्ञान व्यक्त करावा असा नियम आहे ना शास्त्राचा. मग तुकाराम महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला हा उपदेश करत असताना तिच्या ठिकाणी अशा पद्धतीचा अधिकार पाहिला का, असं कोणी उत्तर विचारलं आपल्याला, तर त्याला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या या धर्मपत्नीला, जिजाबाईला, ज्याला महाराज स्वतः प्रेमानं आवली म्हणत होते, आवडी म्हणत होते, काहीतरी म्हणत होते, त्या धर्मपत्नीच्या बाबतीमध्ये असा अधिकार होता का? तिच्या चित्ताची शुद्धी झाली का? तिला चित्ताला स्थिरता प्राप्त झाली का? चित्तशुद्धी करता काय करावं लागतं? कर्म आणि चित्तशुद्धीर्थम ऐकाग्र्यार्थम उपासना वगैरे वगैरे चिंतन आपल्याला पाहायला सापडतात. अंतःकरणाला शुद्धता येण्याच्या दृष्टीनं, मलदोष राहित्य होण्याच्या दृष्टीनं आपल्याला निष्काम कर्माचं अनुष्ठान करावं लागतं. निष्काम कर्माचं अनुष्ठान ज्याला झालं, साधलं, त्याच्या चित्ताची शुद्धता झाली, मलदोष गेला. निष्काम उपासना ज्याला साधली,
त्याच्या चित्ताला स्थिरता येऊन त्याच्या चित्ताच्या ठिकाणचा विक्षेप दोष निवृत्त झाला असं आपल्याला धर्मशास्त्र सांगतं. आता तुकाराम महाराजांच्या या धर्मपत्नीला निष्काम कर्म निष्काम उपासना साधल्या का, याला माझं उत्तर आहे साधल्यास आपल्याला म्हणावं लागतं बरं का. तुकाराम महाराजांच्या माझं उत्तर त्याच्याकरता असं आहे, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पडेल ते सगळंच्या सगळं काम या माऊलीनं कोणतीही कामना न धरता जर केलेलं असेल तर महात्म्याच्या घरात पडलेलं सगळं काम ते करणं आणि निष्काम भावानं करणं याच्यामध्ये तिला सगळा निष्काम कर्मयोग साधला, चित्तशुद्धी झाली. पुढं चला, निष्काम उपासना या माऊलीला साधली का असं जर कोणी विचारलं तर त्याला आपलं उत्तर असं आहे की तुकाराम महाराजांच्या सेवेची सगळी योजना ही माऊली करत होते. मी सुरुवातीलाच एकदा बोलून आलो होतो की महाराजांना जेव घातल्याशिवाय जिजाबाई कधी जेवल्या नाहीत. म्हणजे तुकाराम महाराजांच्या नैवेद्याची व्यवस्था नित्य नियमानं करणारी म्हणजे पती उपासनेत सरासर्व काळ प्रवृत्त असणारी ही माऊली, तिला निष्काम उपासना घडली म्हणायचं की नाही, घडली म्हणायचं. आणि मग निष्काम उपासना जिला घडलेली आहे तिच्या बाबतीमध्ये चित्तशुद्धी चित्ताला स्थिरता प्राप्त होणं हेही घडलं. मल आणि विक्षेप या दोन दोषाची शांती झाल्याच्या नंतर राहिलेला आवरण दोष त्याच्याकरता तुकाराम महाराज पूर्ण ब्रह्माचा बोध तिला जर करायला लागले ऐका, तर मग हा बोध घेण्याच्या दृष्टीनं लागणारा विवेक वैराग्याधिकाचा अधिकार तिच्याकडे आहे का, तिला विवेक आहे का, तिला विवेक आहे का, याला उत्तर माझ्याकडे विवेक आहे असंच मी देणार आहे बरं का. विवेक आहे कशावरून म्हणायचं, माझा पती हाच सर्वस्व आहे ही भावना जिजाबाईच्या अंतःकरणाला नक्की जर असेल तर त्यांच्या ठिकाणी विवेक आहे असं आपल्याला म्हणावं लागतं बरं का. आणि आपल्या घरची परिस्थिती कशीही जरी असली तरी त्या परिस्थितीमध्ये जीवन कंठत असताना अडचणीतच माऊलीनं जीवन कंठलं, पण कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा जिजाबाईनं जर केलेली नसेल, एका पद्धतीनं वैराग्य त्या माऊलीच्या अंतःकरणाला आहे अशाच पद्धतीचं चिंतन आपल्याला करावं लागेल. आणि असा विवेक वैराग्याधिकाचा त्या माऊलीचा अधिकार सिद्ध असल्यामुळं तिच्याकरता तुकाराम महाराजांनी पूर्ण असलेल्या परब्रह्माचा बोध या प्रकरणातून केला असं आपल्याला एक चिंतन करता येतं बरं का. असं एक चिंतन करा. किंवा पूर्ण ब्रह्म शब्दाचा अर्थ विचारात घेत असताना, पूर्ण बोध शब्दाचा अर्थ विचारात घेताना दुसऱ्या पद्धतीने आपल्याला असा अर्थ विचारात घेता येतो. ज्ञानोबारायाने भगवद्गीतेवर टीका लिहित असताना गीतेच्या शेवटच्या श्लोकाला अर्जुनाचा पूर्णोद्गार म्हणले. पूर्णोद्गार म्हणजे अर्जुन आहे संजयाचा पूर्णोद्गार म्हणलंय ऐक नाही. तया ही साताशताचा इत्यर्थ हा श्लोक शिशीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. व्यास शिष्य असलेल्या संजयाचा पूर्णोद्गार म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण हा या श्लोकाकडे ज्ञानेश्वर महाराज पाहतात, त्याला पूर्णोद्गार म्हणलं. व्यास शिष्य असलेल्या संजयाने गीतेचं सगळं सार बरं का, 1.25 लक्ष भारतातून जे काही सांगितलं गेलं ते 700 श्लोकाच्या गीतेत आलं. 700 श्लोकाच्या गीतेमध्ये जे सार सर्वस्व आलं ते सगळंच्या सगळं संजयाने एका श्लोकामध्ये आणून ठेवलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानितीर मतिर्मम. या श्लोकामध्ये सगळं सार सर्वस्व गीतेचं आलं. म्हणजे महाभारताचं सार गीतेमध्ये, गीतेचं सगळं सार एका श्लोकामध्ये. ही संगती म्हणून या श्लोकाला ज्ञानेश्वर महाराज पूर्ण उद्गार म्हणतात. संजयाचा पूर्णोद्गार. संजयाचा पूर्णोद्गार म्हणजे गीतेचं सार सर्वस्व. तसा तुकाराम महाराजांचा हा पूर्ण बोध म्हणजे गाथेचं सार सर्वस्व म्हणायला हरकत नाही असं एक माझं मत आहे बरं का. गाथेचं सार सर्वस्व सबंध गाथेमधून, सबंध गीतेमधून भगवंताला जे सांगायचं आहे संजयाच्या एका श्लोकातून व्यक्त झालं असं जर ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतील आणि त्या श्लोकाला पूर्णोद्गार म्हणत असतील ऐका, तर या प्रकरणाला तुकाराम महाराज पूर्णबोध म्हणत असताना ह्या सबंध गाथेचं जे सार सर्वस्व आहे ते या 4 अभंगातून व्यक्त झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. असा एक विचार या पूर्ण बोध प्रकरणाच्या संबंधाने विचार करताना आपल्याला लक्षात घेणं शक्य आहे असं चिंतन करा. आणि असा पूर्ण बोध म्हणजे पूर्ण असलेल्या परब्रह्माचा बोध किंवा पूर्ण असलेल्या परब्रह्म काय आहे, ब्रह्माचा बोध होत असताना सुद्धा वर्णदृष्टीनं आश्रमदृष्टीनं काही उपदेशशास्त्रांनी केलेले आपल्याला स्मृती ग्रंथातून पाहायला सापडतात. तुम्हाला पूर्ण ब्रह्माकडे जायचं ना, मग तुम्ही ज्या वर्णाचे आहात त्या वर्णाचे धर्म सांभाळा. तुम्ही ज्या आश्रमाचे आहात त्या आश्रमाचे धर्म सांभाळा. तुम्ही पुरुष असाल तर हे धर्म सांभाळा, तुम्ही स्त्री असाल तर हे धर्म सांभाळा. या धर्माच्या अनुष्ठानाच्या योगानं अंततोगत्वा तुम्हाला ब्रह्मलाभ होणार आहे अशा पद्धतीचा उपदेश जो शास्त्राने आपल्याला केलेला पाहायला सापडतो. त्याच्यामध्ये स्त्रीच्या ठिकाणी जे धर्म सांगावे लागतात, तिनं जे धर्म पाळावे लागतात, ज्या धर्माच्या पालनाच्या योगानं पूर्ण परब्रह्माचा तिला बोध होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचे धर्म तुकाराम महाराजांनी आपल्या स्त्रीला उद्देशून या प्रकरणामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून या प्रकरणाला तुकाराम महाराज पूर्ण बोध म्हणतात.